आर.टी. देशमुख यांना अखेरचा निरोप देण्यासाठी महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यातून त्यांचा चाहता वर्ग जो आहे तो या ठिकाणी आलेला आहे। राजकीय सामाजिक क्षेत्रातले सर्वच लोक जे आहे ते या ठिकाणी आल्याचं चित्र पाहायला मिळतोय। मी कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण थेट पाहू शकतो। मात्र या दरम्यान त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी माझ्यासोबत भैयाजी धर्माधिकारी देखील आहेत। आज काय आर.टी. देशमुखांच्या आठवणींना उजाळा द्याल? खरं तर आम्ही आज कुठल्याही बोलण्याच्या मनस्थितीत नाही आहोत, कारण एक फार मोठा एक आमच्यासाठी एक दुर्दैवी दिवस परवा दिवशी उगवला आहे। कारण जिजांचं एक प्रेमळ नेतृत्व, एक सुसंस्कृत राजकारणी आणि एक अजातशत्रू असं जिजांचं व्यक्तिमत्व होतं आणि आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना जिजा एक सदैव मार्गदर्शक होते। आणि त्यांचं संघटन कौशल्य असेल, भारतीय जनता पार्टीमध्ये 12-13 वर्ष त्यांच्यासोबत काम करायची आम्हाला संधी मिळाली आणि अतिशय प्रेमळ, स्वतः जरी बिमार असले तरी दुसऱ्याची काळजी घेणारे असे जिजा होते। आणि जिजा नसण्यानं आम्ही सर्वजण खूप पोरके झाल्याची भावना आमच्या मनामध्ये आहे। यानंतर आठवणींना उजाळा देण्यासाठी निळकंठ भाऊ चाटे देखील आहेत। भाऊ, काय आठवणींना उजाळा द्याल? आज 8 जणीतून आज भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण आम्हाला करावं लागायली। खरोखर जिजासारखं नेतृत्व आम्ही बघितलं नव्हतं। जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांनी भारतीय जनता पार्टीचं काम केलं, त्यावेळेस मी पण युवा मोर्चाचा तालुका अध्यक्ष म्हणून काम केलं। अनेक युवकांना त्यांनी त्यांच्या छत्रछायेखाली घेऊन त्यांना चांगलं मार्गदर्शन ते करत होते आणि प्रत्येकाला त्यांचा स्वभाव असा होता की लहान असो मोठा असो त्याला आवाजावं बोलणं, त्याला चांगलं मार्गदर्शन करणं। आज असा नेता आमच्यात नाही आहे, त्याची आम्हालाच खंत आहे। खरोखर आज या बंगल्यासमोर येऊन त्यांना भावचे पूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सुद्धा आज डोळ्यामध्ये अश्रू येतात आमच्या। अशा अनेक अडचणी आहेत आणि त्यांच्या आठवणी आहेत। काय करणार, आज त्यांना अश्रू पुढं आम्हाला काही कळतसुद्धा नाही आज बोलण्याचं। ते निळकंठ भाऊ चाटे आणि महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यातून त्यांना मानणारा वर्ग जो आहे तो या ठिकाणी आल्याचं देखील पाहायला मिळते। मात्र आणखीन आठवणींना उजाळा कोण कोण देईल हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन प्रतीक फडसोबत सूर्य दुजवडी या परळी।